आतापर्यंत महाराष्ट्राचे हिंद केसरी कोण कोण झालेत यांची त्यांनी लिस्ट सांगितली। त्यामध्ये नंबर 1 ला 1959 ला श्रीपती कातराळे झालेत, 1960 ला गणपती आंधळकर झालेत, 1964 ला मारुती माने झालेत, 1966 ला हजरत पटेल झालेत, 1971 ला हिंद केसरी दीनानाथ अण्णा झालेत, 1975 ला चंपा मुतनाळे झालेत आणि त्याचबरोबर नंतर 2003 ला विनोद चौगले झाले, जे दादू चौगले रुस्तुमी हिंद दादू चौगलेंचा मुलगा विनोद चौगले हिंद केसरी झाला। त्याचबरोबर 1905 ला योगेश दोळके झाला, 1922-23 ला अभिजित कटके झाला। ही टोटल 1 2 3 आणि 4 5 6 7 8 9 ही 9 हिंद केसरी हे इंडियन स्टाईल रेसलिंग फेडरेशन आहे यांच्या मान्यतेने झालेले हिंद केसरी। जय हिंद जय भारत। आज आमच्या समोर एक तरुण पैलवान आहे। या तरुण पैलवानाचं वय किती असेल जर बघितलं तर वाटतंय 70-80 असेल, पण या पैलवानांचं वय आहे 101 वर्ष। आयुष्याची सेंचुरी मारलेली आहे। स्वातंत्र्यापूर्वीचा जन्म म्हणजे 1925 चा जन्म आहे। कुस्तीसाठी भीष्मासारखं काम करण्याचं कार्य यांनी केलेलं आहे। म्हणजे गेली 70 वर्ष झालं पैलवानांना मोफत निवास, मोफत खाणं पिणं आणि मोफत प्रशिक्षण देण्याचं महान कार्य केलं। त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा, क्रांतिसिंह नाना पाटील आणि स्वातंत्र्यापूर्वी जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांच्या बरोबर सानिध्यात राहिलेत आणि एकदा इंग्रजांचा खजाना लुटायला गेलेली सुद्धा व्यक्ती आहे। आता खजाना लुटला का नाही मला माहित नाही, पण गेलेली व्यक्ती आहे। आणि दुसरी गोष्ट 1950 नंतर म्हणजे 1962-63 जे महाराष्ट्र केसरी अधिवेशन सातारा इथं झालं, त्या अधिवेशन सुद्धा ह्यांनीच भरवलं होतं। तर अशी क्रीडामर्षी ज्यांना शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आहेत अशी व्यक्ती म्हणजे क्रीडामर्षी साहेबराव पवार भाऊ म्हणून यांना ओळखलं जातं। यांच्या जवळ आलेला आहे। वयाची 100 क्रॉस केलेला माणूस अजून सुद्धा तंदुरुस्त आहे आणि 52वी हिंद केसरी स्पर्धा सातारा इथं भरवण्याचं कार्य यांच्या मार्गदर्शनाखाली करणार आहेत। तर एवढी 101 वर्ष वय पूर्ण असताना सुद्धा ही ताकद त्यांच्यामध्ये आहे, म्हणजे किती शक्तिशाली प्रगल्भ विचाराचा व्यक्ती आहे आपण समजू शकताय। तर अशा महान माणसांचे महान व्यक्तिमत्वाचे विचार आपण ऐकायचे आहेत। तर नमस्कार बाबा। नमस्कार। थोडं नाव सांगा, तुमचं नाव एकदा सांगा परत एकदा लोकांना। साहेबराव आबाजी पवार, गाव तुमचं दरे? राहणार दरे, खोर्द, तालुका जावली जावळी। हल्ली मुक्काम सातारामध्ये असताय। मग आता तुमचं बालपण जे होतं, तुमचा जन्म कधीचा? 1925 चा? हा, 1925 ना जन्म। आता 100 वर्ष पूर्ण झाली? 100 वर्ष पूर्ण होऊन 2 वर्ष झाली, 2 महिने झाले। 2 मग 100 केली का नाही पूर्ण? पार्टी वगैरे केली का नाही 100 पूर्ण झाली म्हणून? वाढदिवस साजरा केला का नाही? कसली पार्टी झाली? काय सांगताय? 8 ते 9 हजार लोक म्हणजे ह्याला आले। 8 ते 9 हजार लोक माझ्या वाढदिवसाला आले। क्या बात आहे, क्या बात आहे। आता आणि 4-5 हजार लोकांना मी जेवायला घातलं। काय सांगताय? हो बरोबर। आणि 2-4 हजार लोक परत गेले। बर। आणि या भागातले पुढारी कोणी राहिले नाहीत, सगळे मोठे मोठे पुढारी येऊन गेले। अरे का मी राहिले, तो राहिले, मग सगळे आले आपल्या मनानं। सगळे पुढारी आले? हा, क्या बात आहे। सगळे पुढारी आले, भाषणं केली। अरे वा, सगळे झालं। बरोबर आहे। मग आता तुमचा 1925 चा जन्म म्हणल्यावर तुम्ही इंग्रजांना सुद्धा बघितलं असेल लहानपणी? मी इंग्रजांना बघणे पक्ष 47चं स्वराज्य मिळालं आणि 47 नंतर मी ही झालो, काय काँग्रेसचा सदस्य झालो मी। तुम्ही? मी पहिल्यांदा पावती फाडली 1947। तुम्ही? मी। बर बर बर। मग तुम्ही ज्यावेळी इंग्रज भारतामध्ये होते तर स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलं का तुम्ही कधी? असं आहे, 1947 साली जे हे मिळालं, अडचणीत सगळ्या स्वातंत्र्य मिळाल्यावर। स्वातंत्र्य मिळालं तरी काय होतं तिथं? काहीच नाही हो। खायला प्यायला आम्ही 25 वर्ष ज्यावेळेला ब्रिटिशांच्या राजकारणामध्ये होतो, 25-30 वर्ष, त्यावेळेला काय आम्हाला काही ज्वारी नाही, काही नाही, शिक्षण नाही, शाळा नाहीत, पाणी नाही, नंतर लाईट नाही, कुठं जायची सरळ जायला काही पैसा नाही, कुठं आणायचं एक रुपयाचा 1 ऊस आम्ही आणायचो खायला घरी। म्हणजे अशी परिस्थिती होती।
जमिनी भरपूर, पण खायला काय नाही, जमिनीला पिकत नव्हतं. जमिनीला जे लागणार ते सरकार हराम करत, काही देत नव्हतं. म्हणजे इंग्रजांच्या कालखंडात, इंग्रजांच्या कालखंड, सगळ्या ब्रिटिशांच्या कालखंडमध्ये काही काही दिलेलं नाही. मग तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या बरोबर कधी एखादा खजिना वगैरे किंवा त्या स्वातंत्र्य सैनिकांच्या ह्याच्यात उतरलेला का? नाही, उतरलं नाही, पण त्यांच्याबरोबर होतो. हा, मग काय झालं? त्या महाबळेश्वरच्या वेळेला तिथं त्यांनी आम्ही लुटला. त्या लुटल्यात 10-12 मुलं होती, म्हणजे वयस्कर होती, आणि त्यांनी लुटून आणला. ते कुठं पैसे ठेवले काही आम्हाला माहिती नाही. म्हणजे त्यावेळी ते झालं ते. मग ज्यावेळी देश स्वतंत्र झाला त्यावेळी तुम्हाला चांगलं कळत होतं, बरोबर? वा तेव्हा आम्ही म्हणजे वाटेल ते करत होतो, बरोबर. 22-23 वर्ष वय होतं, काही करायचं का हे होती, आमची तयारी होती. बरोबर. मग तुम्ही त्या कालखंडामध्ये कुस्ती खेळला का तुम्ही कधी? चालूच होती कुस्ती, चालू होती. कुस्ती ही जन्मल्यापासून माझी बंदच नाही. कुस्ती खेळत होता? खेळायचोच, बरोबर. शाळा असो, अमुक असो, तमुक असो. आणि ज्या वेळेला स्वराज्य मिळालं त्यावेळेला आपल्याकडं जरा थोडस मोकळीक झाली. बरोबर बरोबर. मग शाळेत जायचं कुठं? आपल्याकडं फक्त आमच्याकडं इंग्रजी शाळा 2 होत्या, सातारा आणि वाई. बरोबर. नंतर शाळा नव्हती. बर. पण मला शाळा नाही, कोणी घेतलेली नाही. मला इच्छा होती की तहसीलदार व्हायचं. बर. तेव्हा तहसीलदारला मोठा पोस्ट. तर म्हणून म्हटलं इंग्रजी शिकावं, म्हणून मी पायी चालत गेलो कुठं, सातारला. इथून रोज पायी जायचो सातारला चालत, हे जग प्रसिद्ध आहे. बरोबर. आणि रोज यायचो, आई बत्ती घेऊन माझी वाट बघत बसायची. बर बर बर. रोज. बर. दिली. मग रोज ती डबा बांधून द्यायची आणि मी रोज जायचो. पण फुल पॉवर होती. बरोबर आहे. म्हणजे काही नसताना माझ्याकडे म्हशी होत्या आमच्या आईकडं. त्या म्हशीचं दूध निघायचं तांब्या भरून एवढं. ते म्हणायचे कितीही पे. मी सकाळी तांब्या प्यायचो, संध्याकाळी प्यायचो. लोणी असायचं, मी जेवताना लोणी खायचं. आता दूध आणि तूप असल्यावर पहिल्यांदा का पाहिजे तेवढं पुष्कळ झालं. बरोबर. तेव्हा मी फुल होतो 15-16 वर्षात. काही केलं तरी मला काही वाटायचं नाही. बरोबर. मी इथनं चढत जायचं पळून, एक पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा त्या नदीवर जेवायचो आणि तिसरा टप्पा कॉलेजमध्ये. बरोबर. मग तुम्ही राजकारणामध्ये ज्यावेळी आला 1962 साली तुम्ही प्रेसिडेंट होता ना, पार्टी प्रेसिडेंट होता ना तुमच्या? ऐकून घ्या, माझं चरित्र असं आहे, राजकारणात यायचं का कुस्ती करायची का पोटाचं खायचं का माणसं जगवायची, हा संबंध गोंधळ माझ्याकडे होता. आणि त्या गोंधळ माझं हे काम चाललेलं होतं. काय करावं? बरोबर. हे जर गोष्टी आपल्याला करायच्या जायच्या, पैसा नाही ना. बरोबर. या जगात पैशाशिवाय काही नाही. बरोबर. अशा परिस्थितीत मी निघत झालो. मी शिक्षण केलं, अमुक केलं, तमुक केलं आणि ह्या टप्प्यात मी आलो. बरोबर. मग तुम्हाला इस्लामपूरला तुम्ही तलाठ्याची परीक्षा पण पास झाला? मी 6 महिने होतो. किती साल कोणतं होतं तरी अंदाजे? म्हणजे स्वातंत्र्य पूर्वीचं का स्वातंत्र्य नंतर? स्वातंत्र्याच्या पूर्वी नसेल, स्वातंत्र्य होतं. स्वातंत्र्य होतं काय त्यावेळी? मग तलाठी का झाला नाही? चांगली पोस्ट होती की? नाही त्यांनी दिली नाही. मग दुसरं कुठे नोकरी एखादी लागली? म्हणजे काही जागा शिल्लक नाही, बघू जावा पैलवान म्हणजे. जावा पैलवानाला तलाठी करायचं म्हणजे पैलवानाचा मेंदू कुठं असतोय? त्या वेळेला बोलण्याची ताकद नव्हती. बरोबर. एवढी म्हणजे मोठे त्यांची दहशत होती अधिकाऱ्यांची. अधिकारी असंच बोलायची. बरोबर. निघत नव. बरोबर आहे. मग तुम्ही नोकरी केली नाही, बरोबर. मग तुम्ही 1963 जे अधिवेशन तुम्ही सातारला घेतलं, हे तुम्ही स्वतः त्याचं हे होता का? नाही, त्यावेळेला अधिवेशन घेतलं मी माझ्या सातारला घेतलं. आमचे मित्र आम्ही सातारलाच होतो. कुणी मित्र कोणते? हे सगळे आता जे आहेत ते मित्रच आहेत. बरोबर. तरी पण म्हणजे नाव काय मित्राचं? शिंगरे पैलवान, आपले श्रीरंगाप्पा म्हणा, जानबा पैलवान म्हणा, असे 10 लोक होते माझ्याकडे. सगळ्यांनी मिळून तुम्ही आपलं अधिवेशन घेतलं. ते अधिवेशनात अण्णा पाटोळे यांनी संभाजी काळगे यांची कुस्ती झाली.
आणि ती कुस्ती अनिर्णित राहिली. बरोबर ना? अनिर्णित राहिली. पण मला एक सांगा, तुम्ही आता कुस्तीचं जर तुमचं सातारा जिल्ह्याचे तुम्ही आता अध्यक्ष आहेसा कुस्तीगीर महासंघ म्हणजे सातारा जिल्हा कुस्तीगीर परिषदेचा आता तुम्ही अध्यक्ष आहेसा, बरोबर? तर गेली 70 वर्ष झाली तुम्ही कुस्ती पैलवानांना मानधन देताय किंवा त्यांना खुराक देताय किंवा त्यांना राहण्याची सोय करताय, त्यांचं प्रशिक्षण देताय, त्यांचं तालमीचं सगळं प्रशिक्षण करून घेताय, त्यांच्यानं हे सगळं फ्रीमध्ये करून घेताय. काय करणार? मी काय सरकार पैसे देत नाही, पैलवानाला काय खायला नाही, माझ्याकडे काही नाही. मग ते यात्रा असायच्या कुठल्या खेड्याच्या, आणि आम्ही एका ठिकाणीच राहिलेला असतो. तुम्हाला तर तालीम दाखव, तिथं आम्ही राहायचो आणि तिथनं यात्रेला राहायचो. आणि तिथं कोणाला 4 रुपये 2 रुपये 1 रुपये आणायचं, पैसे रोज मिळायचे राहणार बदल. तेच पोराने आपल्या सगळ्या त्यांनीच खायचं, त्याच्या खाण्या कमी पडलं तर मग द्यायचे पैसे. बरोबर, म्हणजे असं होतं. मग तुमच्या तालमीतून एखादा महाराष्ट्र केसरी मोठा पैलवान झालेला कोण व्यक्ती? आमच्या तालमीत तर 2, 3, 5 झाले महाराष्ट्र केसरी माझ्या तालमीत, माझ्या हाताखाली. कोण कोण हो नाव? आमच्या बापू लोखंडे, शिवाजी पाचपुते, संजय पाटील, धनाजी पडतरे, गोरख सर, एवढे 5 झाले माझ्या तालमीत. गोरख सरक, धनाजी पडतरे, बापू लोखंडे, शिवाजी पाचपुते आणि संजय पाटील आटकेकर, 5 लोक झाले तुम्ही महाराष्ट्र केसरी. हो, 10 ते 12 उपमहाराष्ट्र केसरी झाले. आता ही 52वी हिंद केसरी स्पर्धा तुम्ही घ्यायला लागलाय की आता यात सगळ्यात जास्त आतापर्यंत सगळ्यात जास्त बक्षीस लावलेत तुम्ही. ही मोठी ही घेतली आता तुम्ही स्पर्धा घेतली आहे. होय, मग हे तुमचं काय इच्छा, कशा करता तुम्ही केलं हे? तुम्हाला का वाटतं असं घ्यावी ही स्पर्धा? आता माणसाच्या मनामध्ये काय असतं, काय सांगून करायचंय, घेतले बाबा. की कुस्ती क्षेत्रासाठी गेली 70 वर्ष तुम्ही राबताय, बरोबर? आता हिंद केसरी स्पर्धा तुम्ही आता आयोजित केलेली आहे, महाराष्ट्र केसरीची आयोजित करताय. कुस्तीमध्ये पहिला काळ आणि आताचा काळ ह्यामध्ये काय तुम्हाला फरक वाटतो का हो? पहिल्या काळातली कुस्ती आणि आताची कुस्ती यात काय फरक वाटतो? नाही, पूर्वीच्या काळात कुस्ती वेगळी होती आणि आताच्या काळाची कुस्ती वेगळी आहे. बरोबर. ह्याच्या शासनाच्या पद्धतीने कुस्ती करावी लागतात आता. बरोबर. त्यामुळं ही कुस्ती आणि पूर्वीची कुस्ती वेगळी होती. मातीच्या कुस्त्या होत्या, हाताचं धरून कुस्त्या अमुक तमुक त्या पूर्वीच्या होत्या. बरोबर. आमच्या वेळेला. बरोबर. आणि आता यांनी तिथं त्यांनी हे कुस्तीला नेम दिलेत करून. आता तुमच्या घरामध्ये आल्यानंतर जवळजवळ 8 मुख्यमंत्री, 1 पंतप्रधान, राज्यपाल वगैरे यांचे फोटो आहेत तुमचे त्यांच्या बरोबर. एवढी लोक तुमच्या सानिध्यात पहिल्यापासून राहिलीत का हो? आहेत की, आजी आहेत की, कामाची नाही ती. बरोबर आहे. पण आता म्हणजे आहेत साहेब 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 तेवढ्या खुश असतो आम्ही. बस तेवढंच व्हायचं आणि काय आता निवांत राहायचं. पण आता मला सांगा, एवढे लोकांचं सानिध्य भेटलं, तुम्ही एवढं कुस्तीसाठी कार्य केलं, तुम्हाला महाराष्ट्र शासनाने शिवछत्रपती पुरस्कार दिला ना? दिला की बोलवून दिला ना 2006 ला? नाही, छत्रपती ठीक आहे, पुरस्कार मला दिले. होय, शिवछत्रपती पुरस्कार मिळालाय. गदा ते सगळं तुम्हाला मिळालंय? ते तिकडे मिळाले. अरे वा, अरे वा. महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार मिळाला तुमच्या कार्याची दखल घेतली की 101 वर्ष पूर्ण केलं. कुस्तीसाठी सुद्धा तुमचं योगदान मोठं आहे बाबा. कुस्तीसाठी पण योगदान मोठं आहे. कुस्ती इतकी सोपी कोणालाही होत नाही आणि 100 वर्ष कोणालाही मिळत नाहीत. हे 2 कामं आहेत बघा, आणि मी ती दोन्ही केली. बरोबर की, कुस्ती पण आणि तुमचे हे जगणे. बरोबर. आता तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे बाबा की तुम्हाला कर्मवीर भाऊराव अण्णांचं सानिध्य भेटलं का हो? भाऊराव पाटील आमच्या शेजारीच राहिलेली होती. सातारा? हो, सातारला. तेच आमच्या रोज जाणं येणं, कॉलेजला जायला, आम्ही तालमीत जाणं, आमची त्यांच्या गाठी बिटी पडायच्या. आता मोठा माणूस, आम्ही छोटी माणूस, त्यांच्या पुढे जायचं काय, पण रोज भेटायची. तिच्या हातात काठी असायचे, माझ्या पोटाला लावायचे, फार 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 असे म्हणायचे. कर्मवीरांना?
हा करमळ अण्णा. मग परत अण्णा म्हणले थांब. अण्णांना म्हणलो तालमीत आहे माझ्या. हा भेट म्हटलो. ते माझ्या तोंडाकडे बघितलं. परत म्हणले येतो. सोमवार त्यांनी दिला होता. सोमवारी सकाळच्या वेळी आली. हा करेक्ट. हा तिथं लावली काठी. बघत बसले होते. पोरं होती 10-20 होते. हा बोलवलं हा. सगळं. त्याला म्हणजे सगळे ह्याला हे लाव कुस्ती करून घे आणि देशाकरता ताकद वाढवून ठेव. देशाकरता ताकद ताकद वाढवून ठेव. हा हे महत्वाचं आहे म्हटले. हा प्रसंग कधी येतील आणि कधी जातील. हा बाकीचं दुबळावर राहून काय करायचे म्हणजे. बर. आणि शिक्षण असून तरी काय करायचं. ताकद पण पाहिजे आता. ताकद महत्वाची पाहिजे त्यांच्यामध्ये. त्यांचा आवाज पण दणकट होता ना कर्मवीर अण्णांचा. असाच आहे. आवाज मोठा होता ना त्यांचा. माझ्यासारखाच आवाज होता. आता माझा मोठा आवाज आहे. तुम्ही बोलायला मला भ्या वाटायला आलं या. एवढं जोरात आवाज आहे तुमचा. बरं माझा आवाज कसं हे ओरडायचे माझे ओरडते नाही एवढं कशाला ओरडत नाही एवढं. आज म्हणलो मला आवाज आहे. मग हेच आहे. हेच पहिल्या माणसाचा आवाजच चांगला दणकट होता. नाही माझा आवाज फुटला. बरोबर. पण कर्मवीर अण्णांचं ताकद जी होती. कर्मवीर अण्णा कुस्त्या पण खेळलेले होते ना. पैलवान होते ना. कोरमळी अण्णा कुस्ते खेळलेले होते. कर्मवीर अण्णा परिस्थितीतून गेलेले आहेत. ते त्यांची परिस्थिती आर्थिकची भयंकर वाईट होती. बरोबर. काही पैसा बिसा नव्हता काही नाही. आणि त्यांचं हे लग्न अमुक तमुक हे सगळ्या शिक्षण वगैरे आहे कशी झाली त्यांची काय इतकी बारकाट. मी त्यांच्या गावी जाऊन आलो. ऐतोडे बुद्रुक या ठिकाणी जाऊन आलो. मी आले. हा तर त्यांचे घर आहे का नाही ते पडलंय पूर्ण सपाट आहे. 730 संस्था आहेत रयतच्या आणि त्यांचं घर पडलेलं आहे. कर्मवीर अण्णांचं फार दुर्दैव आहे. त्यांचं स्मारक म्हणून बांधायला पाहिजे ते घर. संस्थेने बांधून द्यायला पाहिजे ऍक्च्युली ते घर. काय बांधून द्यायला काय. हा मोठं कारण का त्यांनी मेन रयतचे फाउंडर मेंबरच आहेत ना कर्मवीर अण्णा. अण्णा हो. बर हे झालं कर्मवीर अण्णांचं. पण नाना पाटलांचं सानिध्य भेटले का क्रांतिसिंह नाना पाटलांचं हे तुमच्या भागात अधिक म्हणजे वास्तव्य होतं. हा बरोबर. आणि निर्माण झालं नाना पाटलाचं तुमच्या भागातच झालं. बरोबर. कराड भागात ते भाग ते वास्तव्य काय झालं. ते वास्तव्य संबंध वाढत गेलं. बरोबर. आमच्याकडं हा खरं वास्तव्य तुमच्या भागातच होतं आणि तिथूनच निर्माण झालं. पण आमच्याकडे किसनवीर म्हणा आम्ही म्हणा सगळी मंडळी किसनवीर बापू वगैरे सगळे होते की त्यांचं पण सानिध्य तुम्हाला भेटलं. अहो शेजारी होते आम्ही. अरे वा. यांचं गाव तिथं आमचं गाव शेजारी. हे सगळे गोष्ट एकत्र होती. आणि आणा माझं अमुक तमुक ते चालत होतं. यशवंतराव चव्हाण वगैरे यांच्या सानिध्यात वगैरे तुम्ही. यशवंतराव चव्हाणांनी त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये काम केलेलं आहे. यशवंतराव चव्हाणांनी. पण यशवंतराव चव्हाणांचे कुस्ती काय कुस्ती नाही. कुस्ती नाही. त्यांना आवड होती कुस्तीची. कुस्तीची आवड होती. चळवळीची आवड होती. यशवंतराव चव्हाण म्हणजे बुद्धीची माणूस होता. ज्ञानी. वा. तुम्ही कधी त्यांचं भाषण ऐकलं का हो. आता रोज ऐकायचो. यशवंतराव चव्हाण कुठे इथंच असायचे. साताऱ्यात ना आम्ही साताऱ्यात. बरं. भाषण ऐकायचं. कसं ताकद भाषण असायचं. शरद पवार हे नाना पाटील भाषण चांगलं करायचं. नाना पाटलांच्या आवाजानं माणसं जमायची. नाना पाटलांच्या कसा आवाज होता नाना पाटलांचा. नाना पाटलांचा आवाज कसा होता. मोठाचा पहाडी आवाज. आणि भाषणाची लकब कशी होती हो. लकब सांगायची. लकब चांगली होती का त्यांची भाषणाची बोलण्याची पद्धत. शड्डू महाराज म्हणतात. आल्यावर शेड्डू टाकायचे. त्यांनी एकदा कवठ्याला भाषण केलं. तेव्हा कवठ्याला भाषण केलं तेव्हा आमचे वडील होते घरी. मी लहान होतो. तर मी वडिलांना म्हणलो मला नाना पाटलांचं भाषण ऐकायला नेता का. तर ते हसले. चालत कसं येणार. मी येतो म्हटले चालत. ते आमच्या वडिलांनी मग खांद्यावर घेतलं. आणि तो तिथपर्यंत नेलं मला का नाना पाटलांनी. नाना पाटलाचं भाषण ऐकायला. एवढं लोकांचं हे. पण त्यांचं कार्य फार मोठं. बाळासाहेब देसाई वगैरे यांच्या बरोबर तुम्हाला राहण्याचा योग आला. बाळासाहेब देसाईचा मी चेलाच आणि आजी आहे. खरा कार्यकर्ता बाळासाहेबांनी मला माझं घर जिवंत केलंय. बाळासाहेब देसाई. ते ग्राउंड दिलं मला त्यांनी. आणि ते कुस्ती करता त्यांनी.
हा, बरोबर. पैसे दिले, म्हणजे तालीम बांधून दिली. तालीम बांधून दिली. बरोबर बरोबर. म्हणजे त्यांचं योगदान आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. हो, तो योगदान आहे सर. बरोबर. मोठा माणूस आहे. बरोबर बरोबर. त्यांना ग्राउंड मागायला मी गेलो त्यावेळेला. मी एक पत्र घेऊन घेतो, त्यांनी वाचलं. मी 10 गुंठे जागा तिथं मागे ठेवली त्यांनी मला 3 एकर 2 गुंठे जागा देऊन टाकली आणि 10 गुंठ्याची सोडून टाकली. सगळंच ग्राउंड देऊन टाकलं मला. क्या बात आहे. किती मोठी माणसं नाही, प्रगल्भ विचाराची माणसं ना, चांगली माणसं ना ती, निस्वार्थी माणसं. हे आता सांगतो. पण पहिली पैलवानकी जी होती ही चांगली होती. आता पोरं पैलवान इंजेक्शन घेतात, कुस्त्या करायला लागल्यात. ते बरोबर आहे. इंजेक्शन घेऊन म्हणजे काय म्हणतो, नशा करतात, नशा. त्याबद्दल तुमचं मत काय हो? मूर्ख लावलीची ती. बरोबर आहे. त्यांच्या नादाला काय लागायचं आणि बोलायला सुद्धा नाही. आम्ही कोणी बोलू सुद्धा नाही. आणि मैदानात कोणी आमच्या चालवीन नाही ती असली. आणि पण तुम्ही ज्यावेळी लहान होता असं, तुम्ही ज्यावेळी हे कुस्त्या घेत होता महाराज केसरीच्या, तसले पैलवान कधी होतं का हो? म्हणजे दणकट शरीरयष्टीचे पैलवान त्यावेळी मारुती माने, गणपती आंधळेकर म्हणा, अण्णा पाटोळे म्हणा, ही चांगली दणकट पैलवान होते ना त्यावेळी. अहो, खेळकरने मला दोन महाराष्ट्र झाले. हो, 71 होय, 70-71. हो, आम्ही घरी गेलो होतो बघायला. मी स्वतः ते नदीवर त्यांचं घर आहे आणि ते नेमके नदीवर खेळकर आले आणि उद्या राहिले माझ्याकडे बघायला काय. तर म्हणले, मी म्हणलो पैलवान तुमच्याकडे आलो मी बघायला. असे चल म्हणले. मग घरी नेलो, चहा बी दिला. मग काहीतरी त्यांच्या बाता सांगायला. काहीही नाही, कुस्ती केली, त्याच्यावर त्यांनी काही केलेलं नाही. काही मिळालं नाही. ते गदा पण मिळाला, काही केलेलं नाही, गदा मिळाले नाही. एवढा पाय लांब आहे बघा होता खेळकरांचा. ते खेळकराचा पाय एवढा लांब होता. हो, दांडकं केवढं कुठं गडी होती. 130 किलो वजन होतं. 130, हत्तीसारखी तब्येत होती. मारुती मानेंचं सानिध्य. मारुती माने आणि काही काय होतं की आमचे फोटो आहे बघितला की तुमच्याकडे भेटी गाठी व्हायच्या. हवं यायचे, राहायचे, जायचे. इथं मारुती घरगुती संबंध होते मानेचे. कसे हो माने भाऊ, कसे होते म्हणजे बोला चालाय कसे? प्रेमळ होते. प्रेमळ असं गावठी जरा भाषा जरा हे होती पण चांगलं प्रेमळ होतं. भाषण हे करायचे आणि प्रेमळ होते. आणि त्यांचा भाव होता एक. त्या भावाने त्याची कुस्ती वाढवली खरी. भावानं कष्ट करून गावात वाढला पहिल्यांदा तो, त्याच्या गावात. बरोबर. त्याच्या घरातच तालीम बांधली होती आणि ते असे राहिले होते. बरोबर. होय होय. त्याचा भाऊ होता तो कुस्ती मेहनत घ्यायचा आणि मग त्याला सोडायचा. पण मारुती माने म्हणजे एकदम चांगलं प्रेमळ, जगातलं मोठं माणूस जगातला. वा कवडा. तुम्ही खाशाबांना बघण्याच्या योगाला, खाशाबा जाधवांना. खाशाबा जाधव. अहो, ते आमच्या वेळेलाच ते ह्याला गेले कुठं, ऑलिम्पिकला. शरंग पैलवान, खाशाबा जाधव, मास्टर ते काय ना चंदगीराम. ओके. ही लोक गेलती तिकडं ऑलिम्पिकला. म्हणजे खाशाने पदक जिंकून आणलं त्यावेळी मिरवणूक वगैरे काढली काय साताऱ्यात तुम्ही? नाही काढली. कसं काय काढली मिरवणूक वगैरे? मोठा पैलवान होता. 60 का 68 किलो वजन होतं का? 62 किलो वजन गटातला मोठा पैलवान. मग आता तुम्ही एवढं कुस्तीसाठी केलं, तुम्हाला काय वाटतं आता? आता इथून पुढे पैलवान कसं राहावं, खेळाडून कसं राहावं असं वाटतं तुम्हाला? मोठा प्रश्न आहे तुमचा. जो माझा प्रश्न आहे ते तुमचा प्रश्न आहे. बोला. ज्यांना जरा अभ्यास करून तुम्हाला सांगितलं तर या प्रश्नाचं उत्तर तसं पण सांगा. अभ्यास करून सांगा किंवा आताच सांगा. तुम्हाला कसं वाटतं काय करावं पैलवान? काय ही पैलवानची रद्द होता कामा नाही. बरोबर. जग राहणार नाही. बरोबर. जगात ताकद कुठली येणार? बरोबर. पैलवान पाहिजेत, पोलीस पाहिजेत, मिलिटरी पाहिजे. या सगळ्या ज्या ताकदीच्या हे आहेत, बरोबर, या सगळ्याच्या ताकदीच्या आपल्या अजून जिवंत पाहिजेत. नंतर आपल्याला खायला नाही, प्यायला हे नाही, काही नाही, बॉम्ब नाही मारून टाकते. बरोबर. म्हणून ही आपल्याकडं क्रीडा क्षेत्र पाहिजे. क्रीडा क्षेत्र पाहिजे. दररोज पाहिजे. घरात पैलवान पाहिजे. बरोबर. घरात पैलवान नसला तर त्याची ताकद नाही राहायची. बरोबर. हो, कुणी त्याला ढकलून देईल. चल. बरोबर. बरोबर. कुठं बोंबलं पोराकडं, पोराला जेवण नाही, न्यायला जेवण नाही, काय करणार? पैसेवाला आहे, काय उपयोग? काय त्याचा उपयोग नाही. त्यामुळे पैलवानकी पाहिजे घरात. पैलवानकी पाहिजे. म्हणून मी स्वतः आतापर्यंत पैलवान ठेवली. ही माझी 4 पोरं. बरोबर. 1 2 3 4
मी आता तुमच्या एखाद्या जीवनामध्ये आठवणीचा एखादा किस्सा आहे का हो? एखादी आठवणीची गोष्ट आहे का तुम्हाला अजून आठवली की हसू येते, आनंद वाटतो किंवा दुःख होतं, अशी एखादी गोष्ट आहे का तुमच्या आयुष्यामध्ये अशी? खूप आहेत तशी. सांगा की एखादी अशी रोमांचकारी, लोकांना कळू दे की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी आनंदाची गोष्ट पण सांगा आणि दुःखाची पण सांगा. की आनंदाची गोष्ट म्हणजे कुठे एखादा बाबा कुठल्या एखाद्या व्यक्तीशी बोलणं भेटणं झालं. एक गोष्ट म्हणजे मी जर माझ्याकडे याचा थोडासा व्यापार होता. हा, मी व्यापार करत होता आणि त्या ठिकाणी गजवडीचा एक माझा मित्र दोघ जण होते. बरोबर. आणि त्याची जी वखारं होती. बरोबर. आणि त्या वखारीत मी बसायचो, व्यायाम करून आढून तिथं बसायचो. बरोबर. आणि त्याला मारला. कुठं? नदीवर मारला म्हणजे टाकायला त्याला मारून बोक्सून ठार मारला. खडून मारला. बर. म्हणजे तिकडचे लोक माझ्याकडे पळत आले. माझे मित्र म्हणले तुमचा मित्र वळून टाकलाय, मारलाय. अरे म्हणलं काय करायचं? म्हणून मी 2-4 पैलवान तालमीतनं आणले आणि गाडीत घातली. आईचं एक 10 ते 10 किलोमीटर आहे पूल, तिथं आम्ही नेली. त्यांना बघितलं सगळीकडं, ते खाली पडलं होते फार. मी म्हटलं पोटातला जा खाली. त्यांनी गेली खाली. मला म्हणले भाऊ हे काय अजून थोडा जीव आहे. म्हणलं उचला. पण त्याला उचललं सगळे. म्हणून माझ्या गाडीत घातलं आणि दवाखान्यात आणलं. ते डॉक्टर म्हणले नाही जगायचं. वारलेत? नाही वारलं. जगलेत? तसंच जगलं. आमच्या शेजारीच होतं हे. तर ते डॉक्टर म्हणले हात जोडा, जमलं तर जमलं. त्यांनी 2 महिने हे केलं, पैसा घेतला नाही, काही नाही. डॉक्टर म्हणजे तुम्ही एवढं कष्ट करताय, मी करतो एवढं हे केलं. आणि 2 महिन्याने जगले. 2 महिन्यानंतर म्हणजे व्यवस्थित झाले सगळे? हा, 2 महिन्यानंतर ते व्यवस्थित झाले, व्यवस्थित सगळे झाले. अरे वा. आणि जेव झालं. मग त्याचा बाप आणि तो पोरगा 2 महिन्याने आला माझ्याकडं. त्याची ही जागा, त्याची जागा, इथं वखार होती, त्याची वखार होती. आणि मी माझा रूम होता, त्या रूमात होतो आम्ही 2 जण. पण त्यांनी इथं आले, बसले, म्हणले मी ही जागा, माझी वखार, ह्या किल्ल्या घ्या आणि आयुष्यभर मी म्हणले तुमचं चप करून घाल. माझा पोटका जगवला, एवढा एकच मला मुलगा आहे आणि जमीन एवढी आहे. त्या रडत म्हणले, महिनाभर रडत माझ्या नावात. त्यांनी मला दिलं, ही मी नाही मिळवलं. क्या बात आहे बाबा. म्हणजे एवढी माणसं प्रामाणिक, तुमचं कष्ट आणि प्रामाणिकपणा जर असला तर संपत्ती मिळते. चोऱ्या करून, दंगे करून, हाणामाऱ्या करून नाही संपत्ती मिळायची. संपत्ती एवढी मोठी आहे, ती काय साधी संपत्ती नाही. बरोबर आहे. ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. ही जुन्या लोकांची मिळगत आहे, ही फार मोठी गोष्ट आहे बाबा. ह्या ज्यावेळी गोष्टी तुम्ही सांगताय का ना, तेव्हा अंगावर एक वेगळी ताकद येते खरंच. कारण बिराजदार मामा म्हणा यांचे किस्से, बिराजदारानं बघितलं का खेळत्याला वगैरे? सगळे आमच्या तालमीतलीच सगळी, पुण्याचे कडे यायचे, कुस्त्याला यायचे. बिराजदार मामा आमच्याकडे यायचे. त्यांची कुस्ती कधी लावली तुम्ही एखादी? खूप. मी पहिली कुस्ती तर आमच्या तालमीतल्या मुलाबरोबर लावली, बिराजदार मामाची. संपतराव बरोबर. बरं, मग लावली, काय झालं त्यात? ते बिराजदार मामा शहाणा आहे कुस्तीला. त्या आमच्या तालमीतल्या लावलं होतं, त्याला मारला त्याने, बिराजदार मामाने. बरोबर. सहज मारला. परत मारुती मानेंची कुस्त्या कधी लावल्या का तुम्ही? मारुती माने कुस्त्या लावल्या का? ओळखी तर होती, पण कुस्ती कधी बघण्याची? काय मारुती मानांची कुस्ती लावण्यासारखी ताकदी कमी होते. मारुती माने फार मोठा होऊन पाहिला गेला, त्याला जोड कुठं आणायची? जोडच नव्हती? कुठे होती जोड? बापरे. उघडीच करायचा, अमुक करायचं. हजरचे भरून कुस्ती केली मारुती मान्याला. हजरत पटेल तेव्हा त्या पण ते मारुती मानेने त्याला मारला होता, हजरत पटेलला. पण कधी म्हणजे मारुती माने तसं कुठे पडला नाही, कुठं नाही पडला. बरोबर. ज्यावेळी संभाजी काळोखेनं अण्णा पाटोळेची कुस्ती लावली सर तुम्ही अधिवेशनात 1963 त्यावेळी इथं कुस्ती झालती का त्यांची? लढलेत का एकमेकाच्या बरोबर? ते इथं नाही लावले. लढले नाहीत का ते? लढले नाहीत. नाही लढलेले आम्ही लावलेली नाही. लावली नाही का त्यावेळी कुस्ती? अधिवेशनाला 63 अधिवेशन लागलेले. लागलेले. मग तुम्ही बरोबर, तुम्ही सभापती पण झाला ना परत? सभापती 12 वर्ष होतो मी. 12 वर्ष. कधी? साल कधी?
हा मी सभापती होतो, पैलवानी होतो, सगळं होतो, पुढारी होतो, पुढारी होता, हे सगळं होतं. काय गोष्टी सगळे करायचे. बरोबर बरोबर. आणि आता जाता जाता नवीन पिढीला काय सांगशील, नवीन पोरांना काय सांगशील, नवीन लोकांना काय सांगशील जाता जाता, की काय संदेश देशील नवीन लोकांना, नवीन लोकांनी काय? आता माझ्याकडे 5-50 पोरं आहेतच तालमीत, तेच सांगणार मी, कुस्ती करा, आई वडिलांना घरी ताकद द्या, बर, आणि कुस्ती झाल्यानंतर धंदे करा, म्हणजे काम वगैरे काय काम करा वगैरे, कुठं मोकळे हिंडू नका, अशा गोष्टी मी सांगतो ना. काय काय मिळालं, काय काय मिळालं म्हणजे काय केलं म्हणजे काय मिळतं. बरोबर, हा त्याचा महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर, तुम्ही अमुक केलं तर अमुक मिळेल. बरोबर, तुम्ही झोपला तर कायमचा झोपला. बरोबर, तुम्ही उठला, व्यायाम केला, पैसे मिळतील तुम्हाला ह्याच्यावर, कुस्तीवर. बरोबर, म्हणून व्यायाम करा. बरोबर, आणि पैसे मिळवा. बरोबर, पैसे मिळवा महत्वाचं सांगत होतो, कारण घरी पैसे नसायचे ना. बरोबर. आणि ती परिस्थिती जवळनं बघितली होती. परिस्थिती प्रत्येकाची, परिस्थिती कोणाची नव्हती चांगली. बर, आता एक, आणि ज्यांची चांगली होती ते तालमीत कधी येतही नव्हते. म्हणजे ज्याची परिस्थिती खराब आहे तोच तालमीत यायचा. हो, अरे बापरे. वडादे फेटादे कुठं मोठे ओबीसी लोक सगळे यायचे. बरोबर. आता तुम्हाला हा एक प्रश्न विचारतो, की आमचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांच्या सानिध्यात पण तुम्हाला राहायचा योग आला. कसं महाराजांचं कसं हे होतं राहणं वगैरे, महाराज आपले, आमचे महाराज, आपले महाराज, आमचे महाराज काय, महाराज म्हणजे महाराज, त्यांना काय विचारायचं आपण, आणि त्यांनी आपल्याला काय सांगायचं, त्यांना काय विचारायची जरूर नव्हती. ते आपल्याला कधी विचारायची नव्हती. पण खांद्यावर कधी त्यांनी हात टाकला का नाही? टाकत होते काही त्यांच्या योग्यते जे मिळायची माणसं, त्यांच्या बरोबर ते अजूनही हसताच किती. तुमचं पैलवान हा व्यसनी नसला पाहिजे हे तुमचं वाक्य आहे का? हो, शिव, हा जर तुमचा मुद्दा नसेल, पैलवान कसला होते? पैलवान पूर्णपणे व्यसनी पाहिजे, निर्व्यसनी. बरोबर. नाही तर दारू पिऊन कुस्ती करतोय. मग तुम्ही कधी पैलवानकीमध्ये असताना घेतली का कधी? आम्ही दुसऱ्या मारतोय का, आम्ही कशा दारू पितोय? कधीच नाही, कधी दारू घेतली नाही. व्यसन अजिबात नाही. आणि मला व्यसन नाही, काही नाही, म्हणून मी या संबंध महाराष्ट्रात म्हणा, हे म्हणाले, हे लोक मला मानतात, त्यामुळं की हा निकोप आहे, चांगला आहे, नैतिक चांगला आहे. त्यामुळे मला कोणत्याही कार्यक्रमाला बोलवतात, हे करतात. मी भाषणं करतो. करणार की तुमची भाषणं आवडणार पण लोकांना आवडतात सगळे. मग काय, मला एवढंच सांगायचं आहे की 52वी हिंद केसरी स्पर्धा 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर पासून सातारा जिल्ह्यामध्ये, सातारा शहरामध्ये हे आयोजित केलेले आहे. आणि आयोजक म्हणजे हेच आहेत, क्रीडा महर्षी साहेबराव पवार भाऊ, जे पैलवान होते, गेली 70 वर्ष झालं कुस्तीचा प्रचार करतात आणि कुस्ती वाढवण्याचं महान कार्य करतात. मोठमोठे नामांकित पैलवान हे महाराष्ट्र केसरी, हिंद केसरीच्या लेवलचे पैलवान इथून घडून गेलेले आहेत. तसेच मोठमोठे पैलवान घडून गेले आहेत. तर अशा पैलवानांना ऊर्जा देणारी माणसं म्हणजे साक्षात भीष्माचार्यांचं कार्य हे करता आहेत. तर सर्व लोकांना मी एवढंच सांगतो की तुम्ही सुद्धा या हिंद केसरी स्पर्धा जी 20 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2025 सातारा इथे आहे, इथे या आणि कुस्ती बघण्याचा आनंद घ्या. महाराष्ट्र म्हणजे इंडियन स्टाईल रेसलिंग असोसिएशन ऑफ इंडियाचं पत्र आहे, हे पत्र मंजुरी त्यांनी आणलेले आहे, पत्र आणले. आणि त्याचबरोबर आतापर्यंत महाराष्ट्राचे हिंद केसरी कोण कोण झालेत यांची त्यांनी लिस्ट सांगितली. त्यामध्ये नंबर 1 ला 1959 श्रीपती काचणाळे झालेत, 1960 गणपती आंधळकर झालेत, 1964 मारुती माने झालेत, 1966 हजरत पटेल झालेत, 1971 हिंद केसरी दीनानाथ अण्णा झालेत, 1975 चंबा मुतनाळे झालेत. आणि त्याचबरोबर नंतर 2003 विनोद चौगले झाले, जे दादू चौगले, रुस्तुम हिंद दादू चौगलेंचा मुलगा विनोद चौगले हिंद केसरी झाला. त्याचबरोबर 1905 योगेश दोळके झाला, 1922-23 अभिजित कटके झाला. ही टोटल 1, 2, 3 आणि 4, 5, 6, 7, 8, 9 ही 9 हिंद केसरी हे
इंडियन स्टाईल रेसलिंग फेडरेशन आहे यांच्या मान्यतेने झालेले हिंद केसरी आहेत आणि अशी त्यांची परमिशन घेऊन ही भारतातली 10वा आमचा महाराष्ट्राचा हिंद केसरी कोण होणार आहे हे सांगणारी ही हिंद केसरी स्पर्धा आहे. ही हिंद केसरी स्पर्धा बघायची असेल तर भारतातील सर्व मल्ल इथे येणार आहेत, आपली ताकद दाखवणार आहेत. तर ही ताकद बघायची असेल तर 20 नोव्हेंबरला हिंद केसरीचा कुंभमेळा हा सातारमध्ये भरणार आहे. जसा कुंभमेळा 12 वर्षानं भरतो तर हा कुंभमेळा फार महत्वाचा आहे. 3 दिवसासाठी सर्वांसाठी पर्वणी असणार आहे. तर सर्व लोकांनी ते या आणि ह्या कुस्तीचा आनंद घेण्याचा प्रयत्न करा. कारण ही हिंद केसरी स्पर्धा या क्रीडा महर्षीने भरवलेली आहे. वयाची 101 वर्ष पूर्ण झालेली असल्यामुळं यांच्या ताकदीत या स्पर्धेमुळे यांची ताकद दिसते. आणि त्याचबरोबर ही जी बक्षीस आहेत ही बक्षीस आतापर्यंत सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणात बक्षीस देण्याचं कार्य सुद्धा यांनी केलेलं आहे. जवळजवळ 55 लाख रुपयाची बक्षीस आहेत. सगळ्यात जास्त बक्षीस देण्याचं कार्य यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी यांचा आभार मानतो. आणि बाबा चांगलं बोलला सा त्याबद्दल तुमचा आभार मानतो. धन्यवाद.